सोलापूर शहरातील विविध प्रश्नांवर शुक्रवारी मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठक संपन्न झाली। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंहराजे भोसले, आमदार देवेंद्र कोटे, मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, विमानतळ विकास कंपनीचे दीपक कपूर, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, मनपा स्थायी समिती सभापती रंजिताताई चाकोते आदी मान्यवर उपस्थित होते। सोलापुरातून पुन्हा विमानसेवा सुरू न केल्यास स्टार एअर व फ्लाय 91 या दोन कंपनींना सरकारसोबत केलेल्या कराराचा भंग म्हणून नोटीस द्यावी, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला। शहर पाणी पुरवठ्यासाठी 1378 कोटींच्या योजनेत त्वरित मंजुरी देऊन 15 सप्टेंबर पर्यंत निविदा प्रसिद्ध करून 30 नोव्हेंबरच्या आत कार्यभार आदेश देण्यात यावे, असेही बैठकीत सांगितले गेले। शहरातील झोपडपट्टी पुनर्विकासासाठी SRA प्रकल्प राबविण्याची मागणी करण्यात आली। बोरामणी विमानतळासाठी नवा पर्याय देऊन भूसंपादनाचे अडथळे दूर करावेत। 249 रोजंदारी कर्मचाऱ्यांना पालिकेने कायम करण्याचा प्रश्नही मार्गी लावण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर विकास विभागाकडे केली आहे। या बैठकीतील विषयामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरच्या विकासाला नवी गती मिळणार आहे।